नमस्कार, मी नील देवदत्त पणसकर. मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. मी हजार चिंतानी डोके खाजवतो. जे ही कविता पहिल्यांदाच ऐकतायत त्यांना सांगतो की ह्या कवितेचा आशय असा आहे की मला असे वाटते आपल्यामध्ये नेहमी एक ना एक दोन मी लपलेले असतात कायम. एक जो जगावर त्रासलेला, वैतागलेला, निराश असा, आणि दुसरा मी जो असतो त्याला म्हटलं कसली फिकिरच नसते. तो म्हणजे शिट्या वाजवत कट्ट्यावरती बसलेला असतो, सगळे एन्जॉय करत असतो. ह्या आपल्यामध्ये लपलेल्या दोन मीचं चित्रण करायचं मी प्रयत्न करतो. हे कवितेत त्यांच्या स्वभावातला, वागण्यातला, विचार करण्यातला फरक. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकी पडी स्वच्छंदी. मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकी पडी स्वच्छंदी. मी बिजागरीशी जीव गंजवित बसतो, मी बिजागरीशी जीव गंजवित बसतो, तो लोंगण चौकट पार निगाया बघतो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो. मी डावरडीचा खात जिंकतो अंती, मी डावरडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनानी हरतो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. आता हे शेवंत अंतर आहे, तर जरा लक्षात घ्या. मी आस्तिक मोजतो पुण्याईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली. मी आस्तिक मोजतो पुण्याईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली. तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या, तो मुळात येतो इच्छा अर्पूण साऱ्या, अन धन्यवाद देवांचे घेऊन जातो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. धन्यवाद.